पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात मधुकर खोचीकर यांच्या मधुघट या कथा संग्रहातील पंख छाटलेला पक्षी ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात आज आपण मधुकर खोचीकर यांची कथा ऐकणार आहोत. मधुकर खोचीकर हे कोल्हापूर येथे राहतात. एअरफोर्स मध्ये त्यांनी 15 वर्ष देशसेवा बजावली आहे. नंतर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये त्यांनी नोकरी केली. मॅनेजर पदावरून ते निवृत्त झाले. लहानपणापासून त्यांना कथा लेखनाची आवड आहे. आपल्या नोकरीतले विविध अनुभव त्यांनी संवेदनशीलतेने टिपलेत आणि त्यांना कथारूप दिले. मधुघट, गांधार, त्रिदल आणि चतुरंग हे 4 कथासंग्रह तसंच 2 बालकथा संग्रह यांचं लेखन त्यांनी केलंय. अनेक कथालेखन स्पर्धेत त्यांना बक्षिसं मिळाली आहेत. त्यांचं वय आता 90 वर्षाचं आहे आणि वयाच्या 88व्या वर्षी एका राज्यस्तरीय कथा स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. त्यांच्या चतुरंग या पुस्तकास करवीर वाचनालय साहित्य सभा या संस्थेचा उत्कृष्ट पुस्तक म्हणून पुरस्कारही मिळालाय. ऐकूया त्यांची मधुघट या कथासंग्रहातली कथा पंख छाटलेला पक्षी. लष्करी विमानतळाजवळील भव्य इमारतीसमोर ऐटदार वळण घेऊन एक अँबेसेडर गाडी थांबली. लगबगीनं तिथल्या गणवेशधारी शिपायानं सलाम ठोकला. त्यांची बॅग घेण्यासाठी हात पुढे केला, पण त्यांनी ती त्याला दिली नाही. कडक इस्त्रीच्या भारतीय हवाई दलाच्या वेशातील 6 फूट उंचीचे स्क्वाड्रन लीडर देशपांडे खाड खाड बुटांचा आवाज करत केव्हा आपल्या केबिन मध्ये गेले हे त्या बिचाऱ्या शिपायाला कळलंच नाही. तो त्यांच्या मागे धावतच होता आणि मग ऑफिसच्या दारासमोर उभा राहिला. घंटा वाजली. येस सर म्हणत शिपाई अटेन्शन मध्ये साहेबांसमोर उभा राहिला. साहेबांचा मूड गेल्या 8 दिवस बिघडला होता. त्यामुळे आल्या आल्या त्याची नेहमीची चौकशी करायची हे ते जणू विसरूनच गेले होते. साहेबांनी सिगरेट न पेटवताच तोंडात धरली होती. ते खिसे तपासायला लागले होते. शिपायानं पुढे होऊन आपल्या खिशातली काड्यांची पेटी काढली आणि त्यांच्या पुढे ठेवली. साहेबांचा मूड अजून काही मूळ पदावर आला नव्हता. सारख्या सिगरेटी फुंकत बसतात, अर्ध्या अर्ध्या तासाला चहा मागवतात. हे तो गेले 8 दिवस अनुभवत होता. झुरक्या मागून झुरके घेत साहेब एकीकडे टक लावून बघत बसायचे. आजही तसंच चाललं होतं त्यांचं. शिपाई अजूनही अटेन्शन मध्ये त्यांच्या समोर उभा होता. चाय लाव. शांततेचा भंग झाला. अबाउट टर्न करून शिपाई बाहेर गेला. नेहमी हसतमुख असणारे, सर्वांच्या गप्पा गोष्टी करत त्यांच्या सहकार्यात चैतन्याचं वारं भरणारे स्क्वाड्रन लीडर देशपांडे गेल्या 8 दिवसात पार बदलून गेले होते. विमानतळावरच्या प्रत्येकाला हे जाणवत होतं. एक उत्कृष्ट पायलट म्हणून देशपांड्यांची ख्याती होती. युद्धाच्या वेळी शत्रूच्या गोटात मुसंडी मारून पेटत्या विमानासह सही सलामत भारतीय हद्दीत सुखरूप पोचल्याबद्दल त्यांचा अनेकवार सत्कार झाला होता, सन्मान मिळाला होता. देशपांडे एकटेच खोलीत उरले. सिगरेटच्या धुरांच्या हवेत तरंगणाऱ्या भेंडोळ्याकडे ते पाहत होते. गत काळात जाऊन पोचले होते. मॅट्रिकला फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या धडधाकट शरीर प्रकृती लाभलेल्या देशपांड्यांना आकाश खुणावत होतं. एनडीए मधलं कठीण शिक्षण, त्यानंतर वैमानिक म्हणून झालेली निवड, आपल्या कठीण परिश्रम आणि शौर्यानं विमान उड्डाणात मिळालेलं नैपुण्य, गगनाला गवसणी घालण्यातच धन्य धन्य मानणारं त्यांचं व्यक्तिमत्व फुलतच गेलं. बढत्या मिळत गेल्या. छातीवर मानचिन्हांची रांगच रांग झळकू लागलेली. घरातल्या शोकेसमध्ये मिळालेल्या पदकांची, ट्रॉफींची रेलचेल झाली होती.
त्यांचं मन ते आठवण्यात कुठेतरी गुंतलं होतं. सिगरेटच्या धुराच्या भेंडाळ्यात अस्पष्टपणे त्यांना ती खुणावत होती. कुत्सितपणे त्यांच्याकडे बघून जणू हसत होती. हाचा कसला तू पायलट, झेप घेणाऱ्या गरुडाचं मानचिन्ह छातीवर लटकावलं म्हणजे तू काय आता पायलट म्हणून शोभत नाहीस. तू तर आहेस आता ग्राउंडेड पायलट, पंख छाटलेला पक्षी, पंख छाटलेला रक्तबंबाळ झालेला पक्षी. त्यांना खुर्चीत बसवेना. चहा पिण्याचं तसंच टाकून ते उठले. व्हरांड्यात आले. वाऱ्याच्या झुळकेनं त्यांना जरा बरं वाटलं. विमानतळावरचा सारा परिसर त्यांना दिसत होता. रेखीव धावपट्टी लांबच लांब गेलेली, त्यांना मिळणाऱ्या छेद जाणाऱ्या पट्ट्या, मधोमध दिसणारा नियंत्रण मनोरा. विमानांची उड्डाणं चालूच होती. एक विमान विमानतळाभोवती घिरट्या घालत उतरण्याच्या परवानगीची वाट पाहत होतं. पुन्हा ते भूतकाळात शिरले. फिल्म तुटल्यानं अर्धवट बंद पडलेला सिनेमा पुन्हा सुरू व्हावा तसं झालं. एक दिवस नेहमीप्रमाणे सरावासाठी त्यांनी उड्डाण केलं. विमानात सहकाऱ्यांची नेहमीप्रमाणे हसत हसत चेष्टा करतच शिरले. एक जोरदार वळण घेऊन आसमान काबीज करायला ते गेले होते. कॉकपिट मधील यंत्रावर त्यांची नजर होती. हेडफोन मधून नियंत्रण मनोऱ्यातील सहकार्याला सूचना देत होते. त्याच्या सूचना ऐकत होते. त्याच्याशीही चेष्टा करायला त्यांनी कमी केलं नाही. विमानातला तो राजा आणि आकाश हेच त्यांचं साम्राज्य. पण देशपांड्यांना काय माहित की हे शेवटचं आणि शेवटचंच उड्डाण आहे ते. त्या दिवशी त्यांना सकाळपासून थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. रात्री मेसमध्ये रमी खेळताना सहकाऱ्यांशी थोडाफार वाद झाला होता. दारूचे पेग जरा जास्तच पोटात गेले होते. उठताना थोडा हँगओव्हर वाटला. गार पाण्याने आंघोळ केल्यावर ते ताजेतवाने झाले. नेहमीच्या मूडमध्ये आले आणि ठरलेली सॉर्टी पूर्ण करायची म्हणून विमानतळावर आले. कॉकपिटमध्ये शिरल्यावर मात्र त्यांना 12 हत्तीचं बळ आलं आणि चैतन्य नसानसातून फिरावं तसं झालं त्यांना. कालच्या रात्रीच्या स्मृतीचा मागमूसही नव्हता. आणि अचानक त्यांच्या छातीत कळ आली. अस्वस्थ वाटायला लागलं. विमानावरचा ताबा केवळ सरावामुळेच टिकून होता. नियंत्रण मनोऱ्यातील अधिकाऱ्याला त्याने ही गोष्ट सांगितली. परतीची परवानगी घेतली आणि विमानतळावर जेव्हा विमानाची चाकं टेकली तेव्हा त्यांना हायसं वाटलं. अँब्युलन्स मधून त्यांना सैनिकी इस्पितळात दाखल केलं गेलं. हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन त्यांचं वैमानिकाचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. शत्रूच्या गोटात बॉम्ब फेकल्यानंतर मोठासा जाळ आणि धूर व्हावा, त्या ठिकाणातल्या वस्तू ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन पडाव्यात, तसं अगदी त्यांना झालं. बायकोचा हात त्यांनी हातात घट्ट पकडून ठेवला होता. आकाशात मनमोकळेपणाने राज्य करणाऱ्या राजाचा मुकुट खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले होते. 50 तपासण्या, क्षकिरण तपासणी झाली. डॉक्टरांनी देशपांड्यांना परिस्थितीची कल्पना दिली. सॉरी देशपांडे सर, यू कांट फ्लाय हिअर आफ्टर. काय? मी यापुढे विमान चालवू शकणार नाही? मी ग्राउंडेड पायलट? नो डॉक्टर, काहीतरी करा. विमान उड्डाण हेच माझं जीवन आहे, सर्वस्व आहे. नो, आय कांट बिलीव्ह इट. देशपांडे साहेब, धीर सोडू नका, निराश होऊ नका. तुमची आम्हाला, देशाला गरज आहे. जमिनीवरील उड्डाणाविषयीची तयारी, आखणी हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्यासारखा अनुभवी वैमानिकच ही जबाबदारी पार पाडू शकेल. टेक इन दॅट स्पिरिट. देशपांड्यांनी आवंढा गिळला. पंख छाटलेल्या गरुड पक्षासारखी त्यांची स्थिती झाली होती. छाटलेल्या पंखातून भळाभळा रक्त वाहतंय. ते सगळं आपल्या अंगावर, कपड्यांवर सांडलंय असं त्यांना वाटलं. छे, हे काय जगणं आहे? त्यापेक्षा शत्रूशी लढता लढता मरण का नाही आलं आपल्याला? ते हॉस्पिटलमधून परत आले. बायकोने त्यांना धीर दिला. ते कामावर रुजू झाले होते 8च दिवसापूर्वी.
उत्साह गमावलेले. अजून किती वेळ ते या मूडमध्ये राहिले असते कुणास ठाऊक. शिपायाने त्यांना हाक मारली. कमांडिंग ऑफिसरनी त्यांना बोलवल्याचा निरोप दिला होता. स्वतःला सावरून युनिफॉर्म ठीकठाक करून ते कमांडिंग ऑफिसरच्या खोलीत आले. कम इन देशपांडे, हाऊ आर यू? थँक्यू सर, आय एम फाईन. उद्याच्या सकाळच्या 2 सॉर्टीज आणि रात्री नाईट फ्लाइंग साठी 4 सॉर्टीज. नकाशा समोर धरून पेन्सिलीने त्यांनी विमानाचा मार्ग आधी तपशील सांगितला. पुढील सर्व आखणी करण्यास देशपांड्यांना त्यांनी सांगितलं. सीओना भेटून ते आपल्या खोलीत परतले. कागदावर नकाशावर त्यांनी नजर फिरवली. उद्या उड्डाण करणाऱ्या विमानांचा वैमानिकांचा तपशील त्याने ठरवला. खालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ज्या प्रदेशावरून विमानं उड्डाण करणार होती तो भाग त्यांनी अनेक वेळा पालथा घातला होता. तिथल्या धोक्याच्या जागा, हवामानात होणारा अचानक बदल, तिथलं सृष्टी सौंदर्य, हे सर्व त्यांना पुन्हा आठवलं. हात शिवशिवत होते. आपण व्यवस्थित असतो तर त्या भागात आपल्याला उडायला मिळालं असतं. पण त्याचा आता विचार करणंही शक्य नव्हतं. कारण आपण पंख छाटलेले पक्षी आहोत. पंख छाटलेल्या पक्षाला उडता थोडंच येतं. त्यांच्या मुलाचं अरविंदाचं पत्र त्यांच्या खिशात होतं. नकळत त्यांचे हात खिशात गेले. एकुलता एक मुलगा अरविंद. बायकोचा शालिनीचा विरोध पत्करून त्याला त्यांनी वायुसेनेत भरती केलं होतं. वैमानिक शिक्षणासाठी त्याची निवड झाली त्यावेळी त्यांना गगन ठेंगणं वाटलं. वरचेवर त्याचे फोन यायचे, पत्र यायची. आपल्या वडिलांची अशी स्थिती झाल्यावर त्याने एका पत्रात लिहिलं होतं, डॅडी, तुम्ही स्वतःला पंख छाटलेला पक्षी का समजता? तुमच्या अनुभवाच्या विशाल पंखावर बसून आम्हाला आकाशात झेप घ्यायची आहे. नवनवीन पराक्रम गाजवायचे, देशाची सेवा करायची आहे. तुम्हीच असा धीर सोडला तर आम्ही काय करायचं? देशपांड्यांना पुढे वाचवे ना. त्यांनी अरविंदाचा फोटो दुसऱ्या खिशातून काढला. त्या फोटोकडे ते पाहतच राहिले. लवकरच त्याचा कोर्स संपणार. आपल्यासारखाच तो एक दिवस पायलट होणार. त्याची प्रगती चांगली होती. त्यांचंच रक्त त्याच्या नसानसात सळसळत होतं. त्याने पुन्हा त्याचं पत्र उलगडलं. पप्पा, लवकरच माझं ट्रेनिंग संपतंय. आकाशात झेप घेणाऱ्या गरुड पक्षाचं मानचिन्ह विंग युनिफॉर्मवर लटकावून पहिला सलाम ठोकायला मी तुमच्या समोर येऊन उभा राहणार आहे. पासिंग आउट परेडला तुम्ही जरूर या आईला घेऊन. त्यांनी पत्राची पुन्हा घडी घातली. अरविंदाची हसरी मूर्ती त्यांनी डोळ्यासमोर आणली. घरी जायची वेळ झाली होती. ते आवरावर करत असताना फोन खणखणला. हॅलो, स्क्वॉड्रन लीडर देशपांडे हियर. बाबा, अरविंद बोलतोय. मी पहिला आलोय. तुम्हा दोघांचे आशीर्वाद आहेत, त्याचंच फळ. सोमवारी पासिंग आउट आहे. तुम्ही दोघंही यायचं बर का? कॉंग्रॅच्युलेशन माय बॉय. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन टू यू अगेन. यू हॅड डन इट. आय एम प्राऊड ऑफ यू. आम्ही सोमवारी येणारच. देशपांड्यांना भावनावेग आवरेना. काय करू आणि काय नको असं झालं त्यांना. त्यांचा निरुत्साह कुठल्या कुठे पळून गेला. धावतच ते कमांडिंग ऑफिसरच्या खोलीत परवानगी न घेताच घुसले. सर, माझा मुलगा पायलट झाला, पहिला आला. आय एम सो हॅपी. गुड देशपांडे, व्हेरी गुड. तुमच्या मुलानं करून दाखवलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. पत्नीला फोन करून त्यांनी ही बातमी सांगितली. शिपायाच्या हातात 100ची नोट ठेवत मिठाई आणण्याची ऑर्डर दिली. आपल्या ऑफिसच्या बाहेर पडता पडता त्यांनी आकाशात बघितलं. स्वच्छ निळ्या आकाशात एक विमान झेपावत होतं. मुलाच्या निकालानं त्यांच्या छाटलेल्या पंखांना पुन्हा पंख फुटले. त्यांच्या मुलाच्या रूपानं ते पुन्हा आकाशझेप घेणार होते. त्याचं पहिलं उड्डाण पाहायची त्यांना घाई झाली होती.